आज आपण रक्षाबंधना स्पेशल शेंगदाण्याची बर्फी म्हणजेच काजू कतलीची चव आणि स्वस्तात मस्त अशी बर्फी तयार करणार आहोत। नमस्कार, मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बर्फी करण्यासाठी साहित्य बघूया। एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहे, 1 कप इतकी साखर घेतली, अर्धा कप पाणी घेतलं, पाऊण टीस्पून इलायची घेतली। सर्वात आधी आपल्याला गॅसवर पॅन ठेवला आहे, शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि कमी गॅसवर छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे। शेंगदाण्यांचा कलर नाही बदलला पाहिजे, आपल्याला याची बर्फी तयार करायची आहे, त्यामुळे कमी गॅसवरच भाजायचे, असा डार्क कलर नाही झाला पाहिजे। त्याची साल निघेपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे। मला इथे 5 ते 6 मिनिटं लागली शेंगदाणे भाजण्यासाठी। अशी चोळून बघायचे, त्याची साल निघायला लागली। एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हे शेंगदाणे आपल्याला थोडे थंड होऊ द्यायचे आहे। थंड झाल्यानंतर आपण याचे साल काढून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटांनंतर शेंगदाणे आपले छान थंड झाले आहे। अशी चोळून घ्यायची हातावर आणि याची साल काढून घ्यायची आहे। बघू शकता शेंगदाण्यांची साल काढून झाली। याचे सर्व टरफल आपण काढून घेणार आहोत। काढून घ्यायचे, सर्व शेंगदाण्याचे टरफल मी काढून घेतले आहे। या पद्धतीने सर्व शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। मी सर्व शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले। झाकण लावायचं, मिक्सरला ऑन ऑफ करत छान फिरवून घ्यायचं आहे। बारीकच काढायचं याला मिक्सरमधनं, ऑन ऑफ करतच फिरवायचं, कारण याचं शेंगदाण्याला तेल सुटू शकतं। तेल सुटलं तरी काही हरकत नाही। गॅसवर आता पॅन ठेवला आहे। आपल्याला बर्फी करण्यासाठी पाक तयार करून घ्यायचा आहे। साखर टाकायची, अर्धा कप इतकं पाणी टाकून घ्यायचं, छान वितळून द्यायची साखर। गॅस मी इथे फुलच ठेवला आहे। छान उकळी आली आहे, साखर ही छान वितळली आहे। छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये इलायची टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा पाक लगेचच तयार होतो, जास्त वेळ लागत नाही याला। छान बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे। पाक आपण आता चेक करूया। बोटावर असा पाक घ्यायचा, चिपकतो की नाही ते चेक करायचं। आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे। अजून थोडं अर्धा मिनिट होऊ द्यायचं आहे। गॅस मी आता इथे कमी केला आहे, जास्त फुल नाही ठेवायचा। अर्धा मिनिटानंतर पुन्हा चेक करूया। बघू शकता पाक आपला तयार झाला आहे। बोटाला असा एकतारी दिसत आहे, ओळखून घ्यायचं पाक तयार झाला आहे। त्यामध्ये आपण बारीक केलेले शेंगदाणे टाकायचे आणि 2 चमचे मिल्क पावडर टाकायची। आता गॅस आपण कमी ठेवला आहे, मी ते कमी केला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये। पाकामध्ये जसं जसं मिश्रण मिक्स होईल तसं तसं त्याची गिठोळ्या अजिबात राहत नाही। गिठोळ्या फोडत छान अशा मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं त्यामध्ये। गॅस मी इथे कमीच ठेवला आहे। एकसारखं हलवत छान मिक्स करून घेतलं। सर्व मिश्रण छान मिक्स झालं आहे। 1 चमचा भर त्यामध्ये साजूक तूप टाकायचं आणि अजून त्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। ही बर्फी लगेचच 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होते। लगेचच आपलं मिश्रण घट्ट होतं। 2 ते 3 मिनिटांनंतर मिश्रण आपलं छान घट्ट झालं आहे। या स्टेजवर आपण ओतून घेणार आहे। सर्व मिश्रण मी ओतून घेतलं। मोठ्या ताटात पण ओतलं तरी चालतं। सर्व आता आपण पसरून घेणार आहे यावर। ही बर्फी आपल्याला पातळच पांगवायची आहे। काजू कतली सारखी आपल्याला हिला शेप द्यायचा आहे आणि चवीला तर तशीच लागते। सर्व चमच्याने मी इथे पांगून घेत आहे, पातळ अशी पांगून द्यायची। जशी जशी ती थंड होईल तसे तसं ते मिश्रण घट्ट होत जातं, चमच्याला चिटकत नाही।
लाटण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे। मिश्रण बघू शकता अजिबात लाटण्याला चिटकत नाहीये। जसं जसं ते थंड होतं तसं तसं बर्फी जमायला सुरुवात होते। सर्व मी इथे लाटण्याने लाटून घेतलं, अशी पातळ लेयर तयार केली आहे। अर्धा तास याला थंड होऊ द्यायचं आहे। अर्धा तासानंतर बघू शकता आपली बर्फी तयार झाली आहे। मी इथे त्याला चांदी वर्क लावून घेत आहे। तुमच्याकडे असेल तर लावा, नाही लावलं तरीही चालतं। सर्व मी चांदी वर्क लावून घेतला आणि छान कापून घेणार आहे कटरने। चाकूने कापलं तरी चालतं। छोट्या मोठ्या आकाराच्या कतल्या तुम्ही कापू शकता। आता श्रावण महिना चालू आहे। ही शेंगदाण्याची बर्फी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता। मस्त अशी तयार होते। चवीला तर खूप भन्नाट लागते, अप्रतिम होते आणि जास्त त्याला सामानही लागत नाही। कमी खर्चामध्ये तयार होते। करून बघा नक्की। करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते। कुठून बघत आहात तेही कमेंट करून सांगा। तुम्हाला मी एक बर्फी काढून दाखवते। बघू शकता किती सुंदर तयार झाली आहे। बर्फीची टेक्स्चर बघू शकता किती मस्त पातळ आणि मस्त अशी पोटाला चावेल अशी तयार झाली आहे। सर्व मी बर्फ्या काढून घेणार आहे। अशा पद्धतीने शेंगदाण्याची बर्फी नक्की तयार करून बघा। आजपर्यंत कुणीही इतकी सोप्या पद्धतीने नारळाची बर्फी केली नसेल, पण मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही नारळाची वडी करून दाखवणार आहे। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। साहित्य बघूया। मी इथे ओला नारळ घेतला आहे, तो 1 कप आहे। त्याची काळी साल काढून आणि बारीक काप त्याचे करून घेतले। अर्धा कप आपल्याला साखर घ्यायची आहे। 2 चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे। थोडी इलायची घेतली आणि छोटी 1 चमचा साय घेतली आहे। सर्वात आधी आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यानंतर साखर टाकायची, मिल्क पावडर पण टाकून घ्यायची, इलायची टाकायची, त्यामध्येच बारीक होईल। त्यानंतर आपण जी साय घेतली होती, ही साय पूर्ण 4 चमचे आहे। जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, ते 4 चमचे भरले। झाकण लावून याला मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। त्यानंतर गॅसवर पॅन ठेवला आहे। 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि आपण जे बारीक केलेलं नारळाचं मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण पूर्ण दाटसर होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। जास्त याला वेळही लागत नाही आणि मस्त बनते, खुसखुशीत होते। ही वडी बनवायला खूप सोपी तर आहेच, पण खुसखुशीत तर होतेच। तोंडामध्ये टाकताच विरघळते, इतकी छान तयार होते। पण प्रत्येक वेळेस ओलं नारळ किसून त्याची वडी बनवली आहे, पण अशी मिक्सर मधून फिरून त्याची बारीक पेस्ट करून अशी वडी बनवली ना, मस्त तयार होते, छान त्याची बर्फी बनते। तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल, नाही टाकलं तरीही चालतं। आपलं मिश्रण बघू शकता छान घट्ट झालं आहे। 1 छोटा चमचा त्यामध्ये रोवून बघायचा। अजून मिश्रण थोडंसं घट्ट होऊ द्यावं लागणार आहे, तो पडला कारण। अजून 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण दाटसर करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, कारण त्याचा कलर बदलू शकतो, डागू शकतो खाली। छान एकसारखं हलवत राहायचं। 5 ते 6 मिनिटांमध्ये ही बर्फी तयार होते।
या नारळाच्या वडीला बर्फी म्हणू शकता किंवा वडीही म्हणू शकता। आपलं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये टाकून चेक करूया। थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याची गोळी तयार करून बघायची। हाताला चिटकत नसेल तर गॅस बंद करायचा। मस्त गोळी तयार होत आहे। आता गॅस बंद करूया। वडी सेट करण्यासाठी आपण एक ट्रे मध्ये साजूक तूप टाकायचं आहे। तुम्ही बटर पेपरही टाकू शकता। मी ते साजूक तूप टाकलं आणि छान त्याला ट्रेला लावून घेतलं आहे, म्हणजे आपली वडी आमशीर निघेल। सर्व बाजूने मी इथे तूप लावून घेतलं। तयार झालेलं आपलं मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। लगेचच सेट करायचं। जसं जसं ते थंड होईल तसं तसं ते दाटसर होत जातं। सर्व बाजूने मी इथे छान पसरून घेणार आहे चमच्याने। मी इथे प्लास्टिकचा चमचा वापरला, त्यामुळे ते पटापट मिश्रण पांगवता येत आहे। पसरून घ्यायचं आहे एकसारखं, कारण एकसारख्या वड्या यायला पाहिजे, त्यामुळे असंच पसरून घ्यायचं। तर एखाद्या वाटीनेही करू शकता ह्या पद्धतीने। मी छान पसरून घेतलं आहे पूर्ण मिश्रण। मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि लगेचच याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे। हे मिश्रण थंड झाल्यानंतर कापल्या जाणार नाही, त्यामुळे थोडं कोमट असतानाच याच्या वड्या कापून घ्यायच्या। ह्या पद्धतीने मी वड्या कापून घेत आहे चाकूने। मस्त अशा वड्या तयार होतात। थोडं थंड होऊ द्यायचं आहे। एक 10-15 मिनिटं वाट बघूया। 10-15 मिनिटानंतर चेक करूया। वडी काढून दाखवते तुम्हाला। बघू शकता एकदम अलगद मस्त खुसखुशीत वडी तयार झाली आहे। ही बर्फी आपण नारळाची बनवत आहे। खूप चवदार आणि टेस्टी होते, त्यामुळे मी यामध्ये जास्त ड्रायफ्रूट काही वापरले नाहीये। ह्याच ओल्या नारळाने खूप छान चव येते। बघू शकता अलगद अशा आपल्या बर्फ्या निघून आल्या आहे। या पद्धतीने ओल्या नारळाच्या बर्फ्या किंवा वड्या नक्की करून बघा। कमेंट करून सांगा। आज आपण श्रावणविषयी झटपट होणारे मऊ खुसखुशीत पारंपरिक पद्धतीने त्यामध्ये विशेष नारळी पौर्णे पण येत आहे। स्वादिष्ट असे राघवदास रवा नारळाचे लाडू बनवते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे एक फोडलेला नारळ घेतला, त्याला छान फोडून घ्यायचं, त्यामधलं खोबरं काढून घ्यायचं। खोबरं काढल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आपल्याला, म्हणजे नारळामध्ये सालीचं काळं दिसणार नाही आणि लाडूही छान होतात। आपण दोन्ही खोबऱ्यांचे असेच साल काढून घेणार आहे। साल काढल्यानंतर नारळ छान स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यानंतर कापून घ्यायचं। नारळाचं मी ते सर्व साल काढून घेतली आणि असं स्वच्छ धुवून चिरून घेतलं आहे। ते एक वाटी भरलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि याला मिक्सरला ऑन ऑफ करत फिरून घ्यायचं आहे एकसारखं। असं बारीक करायचं या पद्धतीने। आपण इथे किसलेलं नारळ मोजून घेतलं, ते एक मोठी वाटी भरलं आहे। त्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे। मी इथे एक मोठी वाटी साखर घेतली आणि 1.5 कप आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे। अर्धी वाटी साजूक तूप घेतलं, जेवढं लागेल तेवढं आपण यामध्ये वापर करणार आहे तुपाचा। आणि पाऊण टीस्पून इलायची घेतली आहे। सर्व साहित्य बघितलं। कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे, एक 3-4 चमचे टाकून घ्यायचे। तूप छान गरम झाल्यावर रवा टाकून घ्यायचा। मी इथे बारीक रव्याचाच वापर करत आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आहे। तुपामध्ये आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा। हा रवा आपल्याला कमी गॅसवरच भाजायचा आहे, मध्यम आचेवर, म्हणजे त्याचा कलर बदलला नाही पाहिजे। असा मस्त फुलायला लागतो 5-6 मिनिटांमध्ये। रवा आपला छान फुलला आहे, त्यामध्ये अजून तूप टाकणार आहे। 2 चमचे इथे तूप टाकून घेतलं आणि छान त्याला भाजून घ्यायचं आहे, छान खालीवर करायचं। हा रवा भाजण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिटं कशी लागून जातात। रवा आपला छान भाजला आहे, त्यामध्ये ओलं नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे। तुम्ही हा ओला नारळाचा किस आधी भाजला तरी काही हरकत नाही, पण मी रव्यामध्येच भाजून घेणार आहे। अजून याला 7 ते 8 मिनिट आपण कमी गॅसवर भाजून घेणार आहे।
त्याचं ओलसरपणा कमी झाला पाहिजे, म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात। छान मिक्स करत आपण हे खोबरं आणि रवा छान भाजून घेणार। असा मोकळा मोकळा झाला पाहिजे, ओलसरपणा राहिला नाही पाहिजे त्यामध्ये। हे अशा पद्धतीने ओल्या नारळ टाकून लाडू खूप छान होतात, खूप चविष्ट लागतात। बघू शकता इथे 5 ते 6 मिनिटं झाली आहे। आपला रवा आणि नारळ छान मोकळं दिसायला लागला आहे, छान भाजला आहे। मी ते 7 ते 8 मिनिट पूर्णपणे भाजून घेतलं। रवा आणि खोबरं छान भाजून झालं आहे। दुसरा पॅन ठेवूया। पॅन मध्ये साखर टाकून घ्यायची। अर्धा कप पाणी टाकायचं आहे। साखर आपल्याला छान वितळून घ्यायची आहे। ह्या पाकाची आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे। आता गॅस फुल ठेवला तरीही चालतो। फुल गॅसवर आपण याचा पाक तयार करून घेणार आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर चेक करूया। अजून थोडीशी कसर आहे, 1 मिनिट भर अजून आपण कमी गॅसवर होऊ देणार आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे केसर भिजू घातलं होतं 1-2 चमचा पाण्यामध्ये, त्यामध्ये टाकून घ्यायचं। तुमच्याकडे जर केसर नसेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही, चालतं। छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी अर्धा मिनिट त्याला होऊ द्यायचं आणि चेक करूया। आपल्याला इथे लाडूसाठी एकतारी पाक तयार करायचा आहे। बघू शकता मस्त तार दिसायला लागली आहे। ह्या पद्धतीने पाक तयार करायचा आहे। आपला पाक परफेक्ट तयार झाला। भाजलेल्या रव्यामध्ये आपण हा पाक ओतून घेणार आहे। गॅस आपल्याला चालू नाही करायचा। मी कढाई थोडं मिक्स झाल्यानंतर खाली उतरून घेणार आहे। छान एकजीव करून घ्यायचं। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्सही टाकू शकता, पण मी इथे ओलो नारळाचा किस वापरला आहे, त्यामुळे त्याला ओल्या नारळाची छान चव येते या लाडवांमध्ये। छान मिक्स झाला आहे। पाक टाकल्यानंतर कढई गॅसहून खाली उतरून घ्यायची आणि याला अर्धा तास किंवा 1 तास असंच मुरू द्यायचं आहे, झाकण ठेवायचं। हा पाक पूर्ण रवा शोषून घेईल तोपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे। मला इथे 1-2 तास लागले आहे, कारण थोडासा ओलसर होता। अर्ध्या तासाने मी चेक केलं होतं, मला 2 तास लागली। मिश्रण आता छान तयार झालं आहे, कोरडं कोरडं झालं आहे। लाडू आपण याचे बांधू शकतो किंवा ओळू शकतो। रवा थोडासा फोडून घ्यायचा आणि याचे छान असे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे आहे। मस्त लाडू तयार होतात, चवीला तर अप्रतिम लागतात। हे लाडू तुम्ही प्रसादासाठी किंवा आता रक्षाबंधन येत आहे त्यासाठी बनवू शकता, खूप छान होतात, चवीला तर अप्रतिम लागतात। अशा पद्धतीने लाडू सर्व मी तयार करून घेणार आहे। अशा पारंपरिक पद्धतीने असे लाडू नक्की तयार करून बघा, खूप छान होतात। हे लाडू तयार करण्यासाठी एकतारी पाक तयार केला ना तर मस्त खुसखुशीत तयार होतात, जास्त कडकही होत नाही, नरम होतात। तुम्हाला बघता क्षणी वाटतच असेल किती सुंदर मऊ झालेत, खुसखुशीत तयार झालेत। पाकाचं जर जास्त ओव्हर कुक केलं तर हे लाडू कडक होऊ शकतात, त्यामुळे एकतारीच पाक तयार करायचा आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने नक्की तयार करून बघा राघवदास ओल्या नारळाचे लाडू। आज आपण रक्षाबंधना स्पेशल खुसखुशीत बघता क्षणी खावीशी वाटणारी रवा बेसन बर्फी करणार आहोत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। साहित्य बघूया।
एक मोठा कप आपण इथे बारीक रवा घेतला आहे. पाऊण वाटी साखर घेतली. अर्धा कप बेसन पीठ घेतलं. केसर पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतला आहे. आवश्यकतेनुसार तूप आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं. तूप छान वितळलं की त्यामध्ये रवा टाकायचा आहे. रवा आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. मस्त असा फुलेपर्यंत छान भाजायचा आहे. त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे. छान असा खालीवर करत भाजून घ्यायचा आहे. मी इथे गॅस कमीच ठेवला आहे. रवा छान फुलला आहे. त्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं. बेसन पीठ रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजायला ते छान सोपं जातं. मी इथे जाडबुडाची कढई घेतली आहे. जाडबुडाचीच कढई घ्यायची, म्हणजे रवा आणि बेसन करपत नाही. रवा आणि बेसन छान मिक्स झाला आहे. त्यामध्ये 1 चमचा अजून तूप टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं आहे. लाल कलर येईपर्यंत भाजायचं आहे. बघू शकता 7 ते 8 मिनिटांनी रवा आणि बेसनचा कलर छान बदलला आहे. रवा आणि बेसन छान भाजून झालं. बाजूला ठेवूया. दुसऱ्या पॅनमध्ये साखर टाकून घ्यायची. अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि छान साखर पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे. आपल्याला या साखरेची एकतारी पाक तयार करायचा आहे. गॅस फुल ठेवला तरी चालतो आणि छान पाक तयार करून घ्यायचा. पाक होईपर्यंत आपण बर्फी सेट करण्यासाठी एका भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडं जर हा ट्रे नसेल तर ताटामध्ये लावलं तरी काही हरकत नाही. ताटाला असं तूप लावून घ्यायचं. ह्यामध्ये बटर पेपर टाकला तरीही चालतो. माझ्याकडे आता नव्हता म्हणून मी याला तूप लावून घेत आहे. छान तूप लावून झालं. साखर आता पूर्णपणे वितळली आहे. याचा आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे. आपण जे केसर भिजू घातली होती तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर केसर नसेल तर कलरही वापरला तरीही चालतो. गॅस मी इथे फुल केला आहे. चेक करूया. अजून एकतारी पाक तयार नाही झाला. अजून 2 ते 3 मिनिट गॅसवरच ठेवायचं आहे. दोन ते 3 मिनिटांनंतर चेक करूया. बघू शकता एकतारी पाक दिसायला लागला आहे. आपला पाक तयार झाला आहे. तयार झालेला पाक बेसन आणि रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. संपूर्ण टाकून घ्यायचा. हे माप अगदी योग्य आहे. ह्या पद्धतीनेच माप घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला चालू करायचा आहे. कमी गॅसवर पाकामध्ये बेसन आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. थोडं घट्ट येईपर्यंत मिक्स करायचं आहे. 1-3 मिनिटांमध्ये तयार होतो. दाटसरपणा यायला सुरुवात झाली आहे. बघू शकता कढईला बॅटर सोडायला लागला आहे. बघू शकता मस्त अशी तयार झाली आहे बर्फीचं मिश्रण. करायला खूप सोपी आहे. फक्त एकतारी पाक तयार करायचा म्हणजे बर्फी छान तयार होते. आपली बर्फीचं मिश्रण तयार झालं आहे. गॅस आता बंद करायचा. तयार झालेलं मिश्रण ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने छान पसरून घ्यायचं आहे. मी इथे मिश्रण पसरून घेतलं. थोडेसे पिस्ते टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता तुम्ही. आणि चमच्याने छान दाबून घ्यायचा. एकसारखं करून घ्यायचं. शेपही छान येतो. पूर्णपणे मी इथे पिस्ते दाबून घेतले. एकसारखं करून घेतलं आहे आणि याला अर्धा तास छान थंड होऊ द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर चेक करूया. मिश्रण आपलं छान घट्ट झालं आहे. कडा काढून घ्यायच्या. चारही बाजूने मी इथे कडा काढून घेणार आहे.
त्यावर एक ताट ठेवायचं आणि पालथं करून घ्यायचं. टॅप करायचं त्याच्यावर, असं हाताने मारून घ्यायचं आणि बर्फी काढून घ्यायची आहे. जर बर्फी निघत नसेल थोडीशी गरम करायची, म्हणजे लवकर निघून जाते. आपली बर्फी बघू शकता किती छान निघली आहे. बर्फी कापतानाच तुम्हाला दिसत असेल किती छान तयार झाली आहे. अशी अलगद बर्फी कापल्या जात आहे. बघू शकता बर्फीचा कलर, टेक्स्चर किती सुंदर आला आहे. तुम्हाला एक बर्फी दाखवते, किती सुंदर आली आहे. मस्त खुसखुशीत अशी बर्फी तयार झाली आहे. चवीला तर अप्रतिम लागते, खूप छान लागते. चांदीचं वर्क मी बर्फीला लावून घेणार आहे. मस्त अशी रवा बेसन बर्फी तयार झाली आहे. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते. बघू शकता किती टेक्स्चर छान झालं आहे तिचं. आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.